आज आपण बघणार आहोत हॅप्पीस्ट माइंड. हॅप्पीस्ट माइंड या कंपनीचा आज आपण थोडा फंडामेंटली टेक्निकली अभ्यास करणार आहोत. कारण कंपनी मध्ये एक थोडीशी बॅड न्यूज आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत की हॅप्पीस्ट माइंड स्टॉक बराच खाली आलेला आहे. तर काय करायचंय? तर आपण बघू शकतो की हॅप्पीस्ट माइंड टेक्नॉलॉजी IT सेक्टर मधली कंपनी आहे. त्या कंपनीचा IPO 9 सप्टेंबर 2020 ला आला होता. IPO मध्ये साधारण त्याची किंमत होती 190 रुपये. तो लिस्टिंग झाला 320 रुपयाला. आणि त्यावेळेस जर आपण 100 क्वांटिटी घेतली असती, टोटल प्राइस होती 32,000 रुपये, इन्व्हेस्टमेंट होती. आणि 16 जुलै 2021 म्हणजे आता काही दिवसांनी त्याला 3 वर्ष होतील. म्हणजे अवघा सप्टेंबर मध्ये IPO आला आणि 8 ते 9 महिन्यामध्ये शेअरची किंमत होती 16 जुलै रोजी 1580 रुपये. म्हणजे जर इथे आपण 32,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते तर आपल्याला त्याच्यावरती टोटल 1,58,000 रुपयाचा बेनिफिट झाला असता. म्हणजे केवळ 9 ते 10 महिन्यात 493% रिटर्न त्याने दिलेले. म्हणजे इथे 32,000च्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला एकूण 1,26,000चा नफा होता IPO नंतर. म्हणजे एवढा तो स्टॉक वाढलेला होता, कारण मुवमेंट सुद्धा खूप चांगली दिलेली IT कंपनी होती. त्यामुळे मुवमेंट सुद्धा खूप चांगली होती. तर आज आपण त्याच कंपनीचा थोडा अभ्यास करणार आहोत. तर आपण जर बघितला 2021ला, ज्या वेळेस 2020 मध्ये ह्या कंपनीचा IPO आलेला, शेअरची किंमत होती 300. त्यानंतर शेअरने 1 फेब्रुवारी 2021 स्टॉकने एक चांगली मुवमेंट द्यायला सुरुवात केली. आणि जर इथे बघितलं जानेवारी, इथे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे जर इथे आपण बघितलं तर काही महिन्यातच इथून स्टॉकने इथून इथपर्यंत मुवमेंट दिलेली आहे. म्हणजे साधारण 1,600-1,500 पर्यंत त्याने स्टॉकने हाय मारलेला आहे. त्यानंतर काय होतं, एकदम 5-6 महिन्यामध्ये चांगले रिटर्न दिल्यामुळे स्टॉक स्टॉक थोडा साईडवेज मध्ये झालेला होता. त्यानंतर बघितलं परत एकदा ह्या बॉटमला आला 822, परत तिथून वर, तिथून परत खाली, तिथून परत वर. आणि आता जर बघितलं तर तो 827 पर्यंत आलेला आहे. पण जर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण त्याचा थोडा अभ्यास केला तर त्याला थोडा इथे एक स्ट्रॉंग बेस आहे. म्हणजे ह्या लेवल पर्यंत तो एक सपोर्ट घेऊ शकतो, 700 ते 600 पर्यंत. एक चांगली त्याच्यामध्ये ह्या लेवलला आल्यावर मुवमेंट होऊ शकतो. इथे 700 ते 650 पर्यंत एक स्ट्रॉंग असा बेस आहे. म्हणजे ह्या लेवलला आपल्याला चांगला तो एक मुवमेंट मिळू शकते. ह्या लेवलला आपल्याला इथे त्याचा आपल्याला एक सपोर्ट आहे. कंपनी इथे 25 सप्टेंबरला 363 रुपये स्टॉक होता. तोच बघा वाढत वाढत इथे 21 फेब्रुवारी 538, आणि मग वाढत वाढत स्टॉक इथपर्यंत पोहोचलेला होता. IT सेक्टर मधली कंपनी आहे बघा. इथे कंपनी हॅज अ गुड रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजे ROE चांगला आहे. ट्रॅक रेकॉर्ड 3 वर्षामध्ये ROE 26% आहे. कंपनी हॅज बीन मेंटेनिंग अ हेल्दी डिव्हिडंड पे आउट ऑफ 32.5%, म्हणजे कंपनी चांगला डिव्हिडंड देते. प्रमोटर होल्डिंग हॅज डिक्रीज. आता कंपनीचा जर आपण विचार केला तर लास्ट 3 वर्षापासून 3% प्रमोटर होल्डिंग कमी झालेली. जर ह्याच्यात बघितलं आपण, IT सॉफ्टवेअर मध्ये कंपनी आहे. मिड कंपनीचा आपण जर इथे प्रॉफिट आणि लॉस जर बघितला, कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा चांगला आहे. इयर ऑन इयर नेट प्रॉफिट कंपनीचा वाढत चाललेला आहे. कंपनीकडे ऍसेट सुद्धा चांगले आहेत. फक्त इथे शेअर होल्डिंग, आता बऱ्याच जणांचा जो प्रश्न येतो, तर इथे जर आपण बघायला गेलेलो तर मागच्या 3 वर्षापासून कंपनीने थोडीशी, कंपनीमध्ये जर बघितली बघा, 53% प्रमोटर होल्डिंग होती. ती आता मागच्या 23 आणि 24 मध्ये जर बघितलं बघा, 53 वरून ती आता 50.24 आलेली आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे, 3% प्रमोटर होल्डिंग कमी झालेली आहे. पण जर इथे आपण विचार केला, 3% प्रमोटर होल्डिंग जरी कमी झालेली असेल, तरी इथे आपण जर विचार केला तर पब्लिकची इथे 2%ने प्रमोटर होल्डिंग वाढलेली आहे. म्हणजे पब्लिक इथे काय करत आहे, प्रमोटर होल्डिंग करत आहे.
त्यामुळे कंपनीचा जर आपण फंडामेंटली जर अभ्यास केला, कंपनी चांगली आहे, IT सेक्टर मधली आहे, कोणत्याही स्टॉकमध्ये प्रमोटर होल्डिंग ही 50 ते 75% असणं गरजेचं आहे. म्हणजे कंपनीच्या हिशोबाने प्रमोटर होल्डिंग चांगली आहेत, जे मालक आहेत त्यांच्याकडेच प्रमोटर होल्डिंग आहे. पब्लिक सेक्टरची प्रमोटर होल्डिंग वाढत चाललेली आहे. एक 3 ते 6 महिने पुढच्या थोडा साईडवेज मध्ये राहू शकतो, त्यानंतर थोडीफार मुवमेंट आपल्याला मिळू शकतो. हा स्टॉक म्हणजे तुम्हाला कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नाही. त्यामुळे आपण प्रॉपर याच्यामध्ये योग्य तो स्टडी करून अभ्यास करूनच स्टॉक खरेदी करावा. फक्त आपण हा याच्यासाठी सांगत आहोत, फंडामेंटल जर कंपनीचं स्ट्रॉंग असेल तर कोणत्याही स्टॉकमध्ये घाबरण्याचं कारण नसतं. फक्त मार्केटमध्ये जे महत्वाचं असतं ते पेशन्स. तर हा कंपनीचा आपण थोडाफार एक थोडक्यामध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलेली आहे आणि फंडामेंटल अनालिसिस बघितलेला आहे. तर तुमच्याकडे जर स्टॉक होल्ड असेल तर तुम्ही तो योग्य तो विचार करा. कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नाही. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करा आणि आमचं चॅनल शेअर मार्केटची 12 कडे टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन मराठी माणसासाठी नवीन नवीन तुम्हाला स्टॉकचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच करत राहू. चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.